माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे. माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे. आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिदींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले. की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सगळे बंद झाले. मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबंद सांगितलं होतं या मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? आणि का बसले होते? स्वतःचा स्वार्थ. बस मला मुख्यमंत्री करा. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.